या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। थोड्याच वेळात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद। वोट चोरीचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा राहुल गांधी यांचा इशारा। कोणत्या मतदारसंघातील आकडेवारी मांडणार याकडे लक्ष। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाही। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांच्या काळातील दाखला देत शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईमध्ये सत्तेत आल्यास आनंद। महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत शरद पवार यांचं विधान। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब। सूत्रांची माहिती। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातून सतत श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबाचा दावा। हैदराबाद गॅझेटला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणीपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये विनीत धोत्रे यांची हायकोर्टात मागणी। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय। छगन भुजबळ आज नागपूरच्या दौऱ्यावर। भुजबळांच्या नेतृत्वात समता परिषद आणि ओबीसी नेत्यांची होणार बैठक। नागपूरमध्ये होणाऱ्या ओबीसी आंदोलनाचा आढावा घेतला जाणार। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। आता दांडके नाही तर कोयते काढू, दंड थोपटत लक्ष्मण हाकेंचा इशारा। तर आहे ते आरक्षण वाचवा, ओबीसींमध्ये फूट नको, हाकेंचं बंजारा समाजाला आवाहन। एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांचा अल्पवयीन मुलावर कोयत्यानं हल्ला। लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरातील ही घटना। जखमी मुलावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। तिघांना अटक। उमेदवारांच्या समान नावामुळे होणारा गोंधळ आता टळणार, कारण ईव्हीएमवर उमेदवारांची रंगीत छायाचित्र लावणार। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। मतपत्रिका अधिक स्पष्ट बनवण्यासाठी नावं आणि निवडणूक चिन्ह ठळकपणे प्रदर्शित केली जाणार। द्विभाषा धोरणासंबंधीच्या समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार। अध्यक्ष नरेंद्र जाधव, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट। समिती मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेणार। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक, तर 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। 23 सप्टेंबरपर्यंत राजेंद्र लोढा यांना कोठडी। दिशा पाटणीच्या घरावरती गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काउंटर। गाझियाबादमधील चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात दोन्ही आरोपींचा मृत्यू। रविवारी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान असा सामना होणार। भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकचा अर्शद नदीम यांची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत धडक। भारत विरोधी लढण्यासाठी पाकचा सौदी अरेबियाकडे लोटांगण। पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक महत्त्वपूर्ण संरक्षण करारावरती सही। दहशतवादी हल्ल्याविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला। पीयूसीचे दर 16% आता वाढणार। नवीन दर निश्चितीसाठी दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यांचा आढावा। परिवहन विभागानं नेमलेल्या समितीकडून पीयूसी दरवाढीचा अहवाल तयार। मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही जलाशय तुडुंब। अप्पर वैतरणा, मोडकसागर, तांसासह इतर तलावांमध्ये 98.82% इतका पाणीसाठा। यंदा उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीची चिंता नाही। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।